जय शिवराय मित्रांनो, आज आहे रविवार आणि आज गुढीपाडवा देखील आहे। गेल्या आठवड्यामध्ये आपण पशुपक्ष्यांसाठी जंगलामध्ये पाण्याचे काही खड्डे तयार करून घेतले होते आणि त्या खड्ड्यातीलच पाणी आपल्याला आज बदलून घ्यायचे होते। म्हणून मग आम्ही घरामध्ये पाण्याचे जार भरून घेतले आणि खड्ड्यातील पाणी बदलण्यासाठी जंगलामध्ये गेलो। मित्रांनो, सध्या उन्हाळा खूप वाढलाय आणि जंगलामध्ये सध्या पाण्याची खूप टंचाई तयार होते आणि तीच टंचाई दूर करण्यासाठी आम्ही दरवर्षी हे छोटे छोटे प्रयत्न करत असतो। मी पहिल्या खड्ड्यापाशी पोचलो। खड्ड्यातील बऱ्यापैकी पाणी प्राणी आणि पक्ष्यांनी पिऊन टाकलं होतं आणि ही आपल्यासाठी एक समाधानाची बाब आहे। तिथे अनेक प्राणी येऊन गेल्याच्या निशाण्या देखील दिसत होत्या। मग आम्ही पटापट खड्ड्यातील कागद बाहेर काढून खड्ड्याची साफसफाई करून घेतली आणि पुन्हा एकदा खड्ड्यावरती कागद टाकून घेतला। मग खड्डा पाण्याने पूर्णपणे फुल भरून घेतला। मग पाण्याने खड्डा पूर्ण भरून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा पहिल्याप्रमाणे खड्ड्यामध्ये बरोबर मधोमध एक मोठा दगड ठेवून घेतला, कारण का पक्ष्यांना पाणी पिण्यासाठी हा दगड खूप उपयोगी ठरतो। मग पहिल्या खड्ड्याच्या येथील काम संपल्याच्या नंतर आम्ही दुसऱ्या खड्ड्याच्या पाशी निघालो। दुसऱ्या खड्ड्याच्या पाशी आला असता दुसऱ्या खड्ड्यातील देखील बऱ्यापैकी पाणी पशुपक्ष्यांनी पिऊन टाकलं होतं, परंतु तेथील कागद खूप खराब झाला होता। मग आम्ही तो कागद व्यवस्थित पाण्याने धुवून घेऊन पुन्हा एकदा तो व्यवस्थित पसरून घेतला आणि त्या खड्ड्यामध्ये देखील पाणी पूर्णपणे फुल भरून घेतलं आणि या खड्ड्यामध्ये देखील एक छोटासा मधोमध पक्ष्यांसाठी दगड ठेवून घेतला। मग येथील काम संपून मग आम्ही पुन्हा एकदा घरी जाण्यास निघालो। ताना बोरीच्या झाडावरची बोरे देखील खाल्ली आणि लहानपणीच्या आठवणी जाग्या झाल्या। मित्रांनो, आमच्या आदित्यने त्याच्या घराबाहेर गुरांना पाणी पिण्यासाठी अशी सोय निर्माण केली। तुम्हाला जर शक्य असेल तर तुमच्या घराबाहेर किंवा तुमच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पशुपक्ष्यांसाठी पाण्याची सोय नक्की करा।